महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. डहाणूत एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट. मुंबईतील दिग्गज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कोणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. मनसेला आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो. संजय राऊतांचं ट्विट. मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं भाष्य. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र या ही पवारांची भूमिका, तर मनसेकडून युतीबाबत प्रस्ताव नसल्यानं चर्चाही नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं जोरदार आंदोलन. असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद म्हटल्यानं आक्रमक. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. असलम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही, अमित साटमांचा पुनरुच्चार. तर अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटमांचा इशारा. माझ्याच उमेदवारांना मतदान करा, नाही तर निधीला कात्री लावेल. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही अजितदादा भूमिकेवर ठाम. निधी जनतेच्या करारातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही. अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग करतंय काय, अंबादास दानवे यांचा निशाणा. कल्याणच्या अर्णव खैरे प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल. मराठी बोलता येत नाही का विचारत लोकलमध्ये अर्णवला केली मारहाण. मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या. मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. भाजपचे नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले. संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतायत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ठाकरे आणि मनसेवर भाषावादाचा आरोप करत भाजपकडून बाळासाहेबांना अभिवादन, तर मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांकडून वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रत्युत्तर. तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीतील प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, सुषमा अंधारे यांचा सवाल. फडणवीस जातीपातीत भांडणं लावणारा सर्वात मोठा आकार. टीका करताना हर्षवर्धन चपळांकडून फडणवीसांचा दरिंदाचा उल्लेख. तर फडणवीस दरिंदा नाही तर पोशिंदा, नवनाथ बन यांचं उत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा बीडमध्ये अपघात. खड्ड्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दुचाकीला धडकली. दुचाकीवरील पती पत्नीसह एकूण 6 जण जखमी. मुंबई 26 अकरा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिग्गज फाउंडेशनकडून या कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची वाढ. दर जीएसटीसह 1,27,000 रुपयांवर. तर चांदीच्या दरात 1,000च्या वाढीसह भाव 1,59,000 रुपये प्रति किलो. जम्मू काश्मीरमधील एक इलेक्ट्रिशियन तपास यंत्रणांच्या ताब्यात. दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एक मोठी कारवाई. जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय.